नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या डी मराठी चॅनलवर. आज आपण एका अशा दैवताची गोष्ट घेऊन आलो आहोत, ज्यांचं नाव ऐकताच लाखो भक्तांच्या हृदयात श्रद्धेची लाट उसळते. होय, आपण बोलत आहोत श्री ज्योतिबा देवांबद्दल. कोल्हापूरच्या डोंगरावर विराजमान असलेला हा लोकदैवत, ज्याला केदारलिंग, सौदागर अशा नावाने ओळखलं जातं. पण ज्योतिबा देवाचं खरं रहस्य काय आहे? त्यांच्या मंदिराशी आणि परंपराशी निगडीत कोणत्या आख्यायिका आणि चमत्कार प्रचलित आहेत? आणि का लाखो भक्त दरवर्षी या डोंगरावर येतात, गुलाल उधळतात, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करतात? या सगळ्याची माहिती आणि काही अनोखे रहस्य आपण आजच्या या खास व्हिडिओत उलगडणार आहोत. तर चला सुरू करूया हा प्रवास. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाग 1. ज्योतिबा देवाची पार्श्वभूमी. ज्योतिबा देव हा महाराष्ट्राचा कुलदैवत आणि लोकदैवत आहे, ज्यांची पूजा विशेषतः कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात केली जाते. ज्योतिबा डोंगर हा कोल्हापूरपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून 3100 फूट उंचीवर आहे. हा डोंगर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आणि इथल्या शांत वातावरणात भक्तांना एक वेगळाच अनुभव येतो. ज्योतिबाला केदारलिंग किंवा केदारनाथ असंही म्हणतात. असं मानलं जातं की ज्योतिबा हे भगवान शंकरांचं एक रूप आहे. पौराणिक कथेनुसार ज्योतिबा हे ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांच्या त्रिगुणात्मक ज्योतीचे प्रतीक आहे. त्यांचं नाव ज्योत या शब्दापासून आलं आहे, ज्याचा अर्थ आहे प्रकाश किंवा दिव्य ज्योत. एक आख्यायिका सांगते की पौगंड ऋषी आणि त्यांची पत्नी विमलाभुजा यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं. त्यांच्या वरदानाने चैत्र शुद्ध षष्टीला ज्योतिबा हे बाळ रूपात अवतरले. विमलाभुजेची इच्छा होती की त्यांचा पुत्र हा जगाचा तारणहार आणि गरिबांचा कैवारी असावा, आणि तसंच झालं. ज्योतिबा हे दीनदयाळ आणि भक्तांचे रक्षक म्हणून प्रसिद्ध झाले. ज्योतिबाला गुलाल, दनवा, खोबरं आणि खारट याचा नैवेद्य खूप प्रिय आहे. यामुळे त्यांच्या पूजेत आणि उत्सवात गुलालाचा वापर मोठ्या प्रमाणे होतो. तुम्ही कधी ज्योतिबाच्या यात्रेला गेला आहात का? तिथे गुलालाने रंगवलेलं वातावरण आणि भक्तांचा उत्साह पाहण्यासारखं असतं. भाग 2. ज्योतिबा मंदिराचा इतिहास आणि वास्तुशास्त्र. ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूरच्या वैभवात मोलाची भर घालणारं तीर्थक्षेत्र आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच मराठा स्थापत्य शैलीचं वैशिष्ट्य दिसतं. भव्य दगडी प्रवेशद्वार आणि त्यानंतर पायऱ्या उतरण्याचं 3 देवळांचं समूह दिसतो, ज्यांच्या मध्यभागी आहे केदार शिवलिंगाचं मुख्य मंदिर. या मंदिराचं मूळ बांधकाम संत नवजीनाथ म्हणजेच नावजी साळुंखे पाटील यांनी केलंय असं मानलं जातं. त्यानंतर इसवी सन 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. मंदिराचं बांधकाम उत्तम प्रतीच्या काळ्या बेसाल्ट दगडात केलं गेलं आहे, जे हेमाडपंथी शैलीचं आहे. मंदिराच्या परिसरात यमाई देवीचं मंदिरही आहे. यमाई ही सातारा जिल्ह्यातील औंध येथील मूळ देवी आहे, पण चैत्र महिन्यात ती ज्योतिबाच्या डोंगरावर वास्तव्याला येते असं मानलं जातं. चैत्र पौर्णिमेला यमाई आणि ज्योतिबा यांच्या भेटीचा सोहळा मोठ्या थाटात साजरा होतो. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्त येतात. मंदिरात प्रवेश करताना तुम्हाला एक वेगळी शक्ती जाणवते. मंदिराच्या गाभाऱ्यात ज्योतिबांची मूर्ती आणि त्यांच्या भोवतीचं पवित्र वातावरण भक्तांना शांती आणि श्रद्धा प्रदान करतं. तुम्हाला असं वाटतं का की काही ठिकाणं आपल्याला आपोआप सकारात्मक ऊर्जा देतात? तर ज्योतिबा मंदिर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. भाग 3. ज्योतिबा देवाचे रहस्यमय कथा.
आता आपण ज्योतिबा देवाशी संबंधित काही रहस्यमय गोष्टींबद्दल बोलूया. ज्योतिबा डोंगरावर अनेक आख्यायिका आणि चमत्कारांच्या कथा प्रसिद्ध आहेत. यापैकी एक प्रमुख कथा आहे ज्योतिबा आणि महालक्ष्मी यांची भेट. असं सांगितलं जातं की ज्योतिबा म्हणजेच केदारनाथ दक्षिणेत दैत्यांचा संहार करून हिमालयात परत निघाले. तेव्हा कोल्हापूरची कुलस्वामिनी महालक्ष्मी अनवाणी पायांनी धावत वाडी रत्नागिरीपर्यंत गेली आणि त्यांनी ज्योतिबांना करवीर क्षेत्रात थांबण्याची विनंती केली. ज्योतिबांनी तिची विनंती मान्य केली आणि ते या डोंगरावर कायमची विराजमान झाले. ही कथा आजही भक्तांच्या मनात श्रद्धा जागवते. दुसरी एक रहस्यमय गोष्ट आहे खेटे परंपरेची. माघ पौर्णिमेनंतर प्रत्येक रविवारी ज्योतिबाच्या डोंगरावर खेटे घालण्याची प्रथा आहे. भक्त कोल्हापूरहून पायी चालत ज्योतिबाच्या डोंगरावर येतात. गुलाल उधळत आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हा जयघोष करतात. ही प्रथा ज्योतिबाच्या करवीर क्षेत्रातील स्थायित्वाशी निगडीत आहे. काही भक्तांचा असा विश्वास आहे की ज्योतिबा डोंगरावर रात्रीच्या वेळी अदृश्य शक्तीचा संचार असतो. काहींना रात्री मंदिर परिसरात विचित्र आवाज किंवा प्रकाश पाहिल्याचा दावा केला आहे. यामागचं सत्य काय आहे हे कोणालाच माहिती नाही, पण या कथा ज्योतिबाच्या मंदिराला एक रहस्यमय वळण प्रदान करतात. तुम्ही कधी अशा गूढ अनुभवाबद्दल ऐकलं का? भाग 4 भक्तांचे अनुभव आणि चैत्र यात्रा. ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भव्य यात्रा भरते. या यात्रेत लाखो भक्त सहभागी होतात. सासनकाठी पालखी आणि यमाई ज्योतिबा भेटीचा सोहळा हा या यात्रेचा मुख्य आकर्षणाचा भाग आहे. काही भक्त सांगतात की ज्योतिबाच्या दर्शनाने त्यांच्या आयुष्यातील मोठमोठ्या अडचणी दूर झाल्या. त्याच्या आजारपणात ज्योतिबाच्या दर्शनाने त्याला नवीन ऊर्जा मिळाली. दुसऱ्या एका भक्ताने सांगितलं की त्याच्या कुटुंबातील आर्थिक संकट ज्योतिबाच्या कृपेने संपले. अशा कथा भक्तांच्या अश्रद्धेला बळ देतं. चैत्र यात्रेदरम्यान यमाई आणि ज्योतिबा यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्त येतात. या सोहळ्यात गुलालाची उधळण, ढोल ताशांचा नाद आणि भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. तुम्ही कधी या यात्रेत सहभागी झाला आहात का? तिथलं वातावरण तुम्हाला कसं वाटलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, ज्योतिबा देवाचं मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, संस्कृती आणि परंपराचं एक जिवंत प्रतीक आहे. ज्योतिबा हे भक्तांचे आधारस्तंभ आहेत, जे त्यांच्या प्रत्येक संकटात त्यांना साथ देतात. मग तो चैत्र यात्रेचा उत्सव असो, खेट्याची परंपरा असो किंवा मंदिरातील शांत वातावरण असो, ज्योतिबा डोंगरावर प्रत्येक गोष्ट आपल्याला एक वेगळ्या विश्वात घेऊन जाते. तुम्ही ज्योतिबाच्या दर्शनाला गेला असाल तर तुमचा अनुभव आमच्यासोबत कमेंट्समध्ये शेअर करा. तुम्हाला कोणती आख्यायिका किंवा चमत्काराची गोष्ट सर्वात जास्त आवडली? आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्योतिबाच्या कृपेने तुमचं आयुष्य सुखी आणि समृद्ध हो. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.